नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पिहू ही नंदिनीकडे आलेली असते. नंदिनी पिहूला बोलते की हे तर लग्नातलं स्टेजवरचं चित्र आहे. हा पार्थ आहे आणि माझ्या नावावर क्रॉस का केला आहे? पिहू बोलते की कारण तू नव्हतीस ना तेव्हा. नंदिनी बोलते की पण मला कळत नाही आहे, तू हे चित्र का काढलं आहेस? पिहू बोलते की कारण हेच ते सिक्रेट्स मी ऐकलं होतं. नंदिनी बोलते की म्हणजे तू काय ऐकलं बाळा आणि कोणाकडून? पिहू बोलते की मी वसू मावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं. वसू मावशी बोलत होती तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ मानिनीकडे येतो आणि बोलतो की गुड मॉर्निंग आई. मानिनी बोलते की गुड मॉर्निंग, आज उशिरा झाली मॉर्निंग. पार्थ बोलतो की गेस्ट रूम मध्ये झोपलो होतो, शांतता होती, छान झोप लागली. मानिनी बोलते की अच्छा, गेस्ट रूम मध्ये शांतता होती म्हणजे तुझ्या रूम मध्ये काय कटकट असते काव्याची, काव्या ऐकतेस ना? तर पार्थ दचकून बोलतो की नाही, गंमत करत होतं. मानिनी हसते. तेव्हा पार्थ बोलतो की सकाळ सकाळ भंकस करते ग आई. मानिनी बोलते की पहाटे दोघी गेले आहेत. पार्थ बोलते की माहिती आहे मला. यावर मानिनी बोलते की माहिती आहे तर सोडायला का नाही गेला? असा कसलास जेंटलमॅन तू? तेव्हा पार्थला आठवतं की मी बोललो होतो की मी येतो सोडवायला, पण काव्या बोलले की कशाला, संधी दिसली की त्याचं सोनं करायला मोकळे. पार्थ बोलतो की त्या मला म्हटल्या पार्थ सोडवायला चला. मी म्हटलं नाही, कशाला, प्रत्येक वेळेस पुरुषाने सोडायला का जावं, त्यांच्या स्पेसमध्ये का शिरावं, त्यांना इंडिपेंडेंट असल्याचं फील घ्या म्हटलं मी. त्या म्हणाल्या ओके बाय. तेव्हा मानिनी जरा चेष्टेमध्येच बोलते की आईशी बोलतोय, लक्षात आहे ना, तू खोटं बोलतोयस हे कळतंय सरळ सरळ. काव्या सरळ येऊ नको असं म्हणाली असेल, हो की नाही, हो की नाही? पार्थ विषय बदलून बोलतो की तुझी किचन पार्टनर नंदिनी कुठे आहे? मानिनी हसूनच बोलते की विषय बदलण्यात एकदम बाबावरती गेला आहेस तू. किचन पार्टनर कुठे आहे? जा आंघोळ कर. आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा मानिनी पेपर वाचून बोलते की नंदिनी एरवी माझ्याही आधी येते खाली, आज कशी काय आली नाही आहे? तर दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी रात्रभर तेच आठवतं आणि रडतच बोलते की मला वसू आत्याने किडनॅप केलं होतं दीपकला सांगून. हे काय बोलतेस बाळा, चुकीचं ऐकतेस बाळा तू, तुझं काहीतरी गोंधळ झाला आहे. पिऊ रडतच बोलते की नाही नंदिनी वहिनी, मी त्यांच्या रूम बाहेर हेच ऐकलं होतं. त्यानंतर मला काय करू ते कळतच नव्हतं. मी तुझ्याकडे पण आले होते दुसऱ्या दिवशी सांगायला, पण हिंमतच नाही झाली ग. तेव्हा नंदिनीला आठवतं की पिऊ आली होती सांगायला, पण ती घाबरूनच पळाली. पिहू बोलते की आणि मग? नंदिनी मध्येच बोलते की आणि ते न सांगण्याच्या प्रेशरने तुला फिट्स आल्या. पिहू बोलते की हो नंदिनी वहिनी, मला खूप भीती वाटते. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी पण वसू मावशीने मला वॉर्निंग दिली होती, जर तू हे कोणाला सांगितलं तर मी तुझ्याबरोबर तुझ्या आईला, बाबांना, ताईला घराबाहेर काढून टाकेल. नंदिनी बोलते काय? पिहू बोलते की हो, म्हणूनच तर मी पार्टीमधून अशी एकटी निघून गेले होते. केक पण नव्हता खाल्ला. नंदिनी बोलते की पिहू अगं हे सगळं तू. पिहू बोलते की सॉरी नंदिनी वहिनी, तुला टेन्शन आलं ना, पण सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून मला हे सांगायचं पण नव्हतं. असंच वाटते की उगाच ते खोलीबाहेर ऐकलं होतं. तुम्ही सगळे आता लग्नात हॅपी होता ना, आता याच्यामुळे परत सगळं खराब होणार. हो ना वाहिनी, सॉरी. नंदिनी तिला जवळ घेऊन बोलते नाही बाळा. तेव्हा नंदिनीला पार्थचं लग्नातलं सगळं आठवतं आणि बोलते की इतकी मोठी गोष्ट आहे ही, मला किडनॅप केलं ज्यामुळे पार्थला आणि काव्याला एकमेकांशी एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं. आई बाबांना, काका काकूंना केवढा मनस्ताप झाला. माझ्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, त्यामुळे जीवा माझ्याशी लग्न करायला उभे राहिले. आमच्या सगळ्यांची आयुष्य उद्ध्वस्त केले आहे वसू आत्या. काय करू मी आता? कसं डायजेस्ट करू मी? हे कशी गप्प राहू? हे जर कोणाला कळलं तर हे देशमुख घराणं मुळासकट हालेल. जीवा नंदिनीला आवाज देतो तेव्हा नंदिनी दचकून जाते. जीवा बोलतो की किती थकलेली दिसते, तुझी झोप नाही झाली नाही आहे का? तू अजून अंघोळी केली नाही आहे? तेव्हा नंदिनी चिडूनच बोलते की थांबा ना जीवा, एका मागून एक किती प्रश्न विचारणार आहात, जरा शांत बसा प्लीज. जीवा बोलतो ओके सॉरी. तू डिस्टर्ब आहेस का, कशाने? सॉरी, मी पुन्हा प्रश्न विचारला, हे घे पाणी पी. रागात असल्यावर माणसाने पाणी प्यावे. नंदिनी
पुन्हा चिडून बोलते की नको आहे मला. जीवा बोलतो की नको घेऊस, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुला बरं वाटत नाही आहे का? नंदिनी बोलते की तुम्हाला जिमला जाणार आहात ना, प्लीज जा तुम्ही. जीवा बोलतो की नाही, मी जिमला जाणार नाही आहे. तू टेन्शन मध्ये असताना मी जिम मध्ये फोकस नाही करू शकत, सांग ना काय प्रॉब्लेम आहे प्लीज. नंदिनी रडूनच बोलते की हे बघा, आता मी काही सांगू शकत नाही आहे, मी त्या मनस्थितीतच नाही आहे. जीवा बोलतो की का, एवढं काय झालं आहे? हे बघ, मेजर काही असेल तर प्लीज मनामध्ये ठेवू नको, सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे, मी सोल्युशन देऊ शकेल. तेव्हा नंदिनी त्याला बोलते की एक उदाहरण म्हणून सांगते, जर मला तुमच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट कळाली ज्यामुळे हे सगळं घर हलू शकतं, तर मी काय केलं पाहिजे, सांगा ना काय केलं पाहिजे. जीवा विचार करून बोलतो की ते तू केलं पाहिजे जे योग्य आणि सत्य असेल, कारण तूच म्हणाली होतीस की तू एक वेळ तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस, पण तुझा विश्वासघात करण्याला नाही. तर दुसरीकडे पार्थ फ्रेश होऊन काव्याचा चष्मा बघतो आणि स्वतःशीच बोलतो की अरे बापरे, या चष्मा इथेच विसरून गेल्यात. विसरण्यात एक्सपर्ट आहे ही मांजर आणि इरिस्पॉन्सिबल सुद्धा आहे. कळण्याची काही पद्धत नाही, पोचलाय की नाही तेही सांगितलं नाही, पण त्या कळवणारच नाही आहे पार्थ तुला, तुलाच विचारावं लागणार आहे. मॅडम पोचलात की नाही? पोचलात. फोन करून विचारलं तर हेच म्हणणार आहे, माझ्यावर वॉच ठेवतात का? नको, मांजरीला नको, मांजरीच्या मैत्रिणीला फोन करतो. पार्थ अनिशाला फोन करतो आणि बोलतो की अनिशा पोचला तुम्ही? अनिशा बोलते की 2 तास झाले. पार्थ बोलतो की आईची तब्येत कशी आहे आता? अनिशा बोलते की आईची तब्येत आता बरी आहे. पार्थ बोलतो की ओके ओके नाईस. अनिशा बोलते की पार्थ मला कळते आहे, माझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही तुम्हाला, काव्याशी बोलायचं आहे, पण काव्या इथे नाही आहे. पार्थ जरा टेन्शन मध्येच बोलते की नाही आहे म्हणजे कुठे आहे त्या? अनिशा बोलते की अहो ती माझ्या आईला भेटून लगेच निघाली कॅबने. पार्थ बोलतो की कॅबने गेले आहेत का? ठीक आहे ठीक आहे, चला बाय आणि फोन ठेवतो. पार्थ बोलतो की म्हणजे आता त्या रस्त्यातच असतील. काव्य मानिनी काकूंना फोन करते. तेव्हा मानिनी काकू बोलते की असं कसं रस्त्यात उतरवलं तुला? अशी कशी माणसं? काव्या बोलते की नाही तर काय डोक्यात गेला तो माणूस माझ्या. मानिनी बोलते की तेव्हाच फोन करायचा ना. काव्या तू थांब, मी पाठवते कोणाला तरी. काव्या बोलते की कोणाला पाठवतात? पार्थला नका पाठवू हा. मानिनी बोलते का ग? काव्या बोलते की ते कामात असतील ना, आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ते त्यांच्या हाताखालची कामं टाकून मला घ्यायला येतील आणि ते मला नाही आवडणार. मानिनी बोलते तसंही तो ऑफिसला गेला आहे, मी ड्रायव्हरला पाठवते, तू लोकेशन पाठव, मी लगेच पाठवते. काव्या बोलते ओके ओके. काव्या फोन ठेवते आणि स्वतःशीच बोलते की तो बोका येत नाही आहे ना घ्यायला, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा दुसरीकडे नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती आत्याच्या रूम मध्ये जाते. आत्या बोलते की काय झालं नंदिनी? नंदिनी बोलते की थोडं बोलायचं होतं. आत्या बोलते की बोल ना. नंदिनी बोलते की तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं. आत्या बोलते की काय, काय बोलतेस तू नंदिनी? नंदिनी बोलते की सांगा प्लीज, सांगा ना तुम्ही सगळं केलं होतं. आत्या बोलते की काय विचारतेस तू, तू ठीक आहेस ना? नंदिनी रडतच बोलते की मी ठीक आहे, एकदम ठीक आहे, मला काहीही झालेलं नाहीये. मला खरं सांगा, हे सगळं तुम्ही केलं होतं का? हे बघा आत्या, मी खूप पेशन्स ठेवून तुमच्याशी आता बोलते. हे सगळं तुम्ही केलं होतं ना? असं जाब न विचारता हे सगळं तुम्ही केलं होतं का असा प्रश्न विचारते. प्लीज मला खरं खरं उत्तर द्या. हे सगळं तुम्ही केलं होतं का? आत्या बोलते की मी का करेल असं, आणि तुला कोणी सांगितलं हे? नंदिनी बोलते की त्याने काय फरक पडतो? आत्या बोलते की फरक पडतो. नंदिनी, माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळलं ना की मग ठरवता येतं की ती माहिती खरी आहे की अफवा आहे. कोणी सांगितलं तुला हे सगळं? नंदिनी की बोलते की पिहूने. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.